वेदा झालं तुम्हाला हवं होतं तसं झालं ना म्हणूनच वेदा तुमच्यापासून लांब पळते. तुम्हाला ना लहान मुलांचं मन कसं जपायचं कळतच नाही. स्टॅच्यू मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे उद्या. मी ऑलरेडी क्लायंट्सना कमिट केलंय. बघत काय बसली, बोल काहीतरी. हे काय असतं? स्टॅच्यू केलं तू. सॉरी ओव्हर. मान्य आहे मला तुमची महत्वाची मीटिंग आहे, पण वेदाला कळणार आहे का ते? अहो लहान मुलांसमोर एखादी गोष्ट कबूल केली ना की ती गोष्ट करायची असते. आता केलंत ना वेदाला नाराज, मला नाही माहित, जा वेदाला जाऊन घेऊन ये. ठीक आहे. एक मिनिट, अगं तू स्टॅच्यू का झाली होतीस? सकाळी मी तर झालो नव्हतो. अगं हा गेम आपल्यासाठी नाही आहे ना, आपल्यात मैत्री आहे म्हणजे हा गेम सुद्धा आहे. हो मैत्री म्हणजेच प्रेम. नका त्या मुलीसाठी एवढा त्रास करून घेऊ. म्हणजे ती समोर जे दिसते ते सगळं खरं जरी असलं तरी मन मानायला तयार नाही की मीरा. दादासाहेब आतापर्यंत मी तुमच्यासाठी त्या मीराचं सगळं सहन करत आले, पण आता मला जेव्हापासून कळलं ना की त्या मुलीला वेड लागले, मला खरंच खूप भीती वाटते. दादासाहेब त्या वेडसर मुलीसोबत मी माझ्या वेदाला आणि अथर्वला नाही राहू देऊ शकत. प्लीज. त्या दोघांना मीरापासून लांब ठेवायला हवे. खरंय. हो ना, मग तुम्ही फक्त एक करा, कामानिमित्त अथर्वला कुठेतरी बाहेर पाठवून द्या. पुढचं काय करायचं ना मी सगळं बघते. त्यापेक्षा अथर्वला सगळं सांगून टाकूया ना मीराबद्दल. तुम्हाला वाटतंय का की तुम्ही सांगाल आणि तो ऐकेल? नाही होणार आहे तसं दादासाहेब. आजपर्यंत त्या मीराने आपल्या वेदासाठी जे काही थोडंफार केलं ना त्याचे उपकार म्हणून अथर्व तिचीच बाजू घेणार. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, काहीतरी कामानिमित्त मी त्याला बाहेर जायला सांगतो. वेदा आणि अथर्व दोघांनाही मीरापासून लांब ठेवायला हवं. खरंय तुझं. तुम्ही नका काळजी करू. आत्तापर्यंत मी सगळं नीट सांभाळलं ना, यापुढे तसंच. नका काळजी करू. मीरा अगं बोल ना. मॅडम तुला काहीतरी विचारताय. का वागत होतीस वेड्यासारखी? सांग सगळ्यांना. बस खूप झालं सगळ्यांचं. उगाच बिचारीला ब्लेम करू नका. नाही करणार, कोणीही ब्लेम नाही करणार. पण मग ही का काही बोलत नाहीये? एक कशी बोलेल ती? घाबरलीये बिचारी. आणि हा विषय इथेच थांबवा प्लीज. अगं अनन्या तू विसरलीयस का? लग्नामध्ये काय केलं तिने? राधाताई म्हणून सगळीकडे शोधत होत. आता तू मला सांग, आपल्या घरात कोणी येतं का राधाताई म्हणून? येतं का कोणी? नाही की नाही? तेच म्हणते मी, भास होतोय तिला. तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये ना, तर तुम्ही राधाताईला विचारा. तिला सगळं माहितीये, ती तुम्हाला सांगेल. ताई तू इथेच आहेस का? राधाताई तू इथेच असेल तर ये ना बाहेर का? राधाताई सांग ना यांना, मी खरं सांगतेय. बायको अगं मीच नव्हतो बसतो का तेव्हा आता माझ्या लक्षात येत आहे की राधाताई वगैरे ना हिच्या मनाचे खेळ आहेत सगळे. हा अनन्या, मला माहिती आहे तुझा मीरावरती खूप जीव आहे, विश्वास आहे, पण तुला तिची काळजी नाहीये का? तिचं मानसिक संतुलन बिघडलंय, स्पष्ट दिसतंय अनन्या. तिला उपचाराची गरज आहे.
आणि प्रश्न फक्त मीराचा नाहीये, अथर्व आणि वेदा कायम तिच्या सोबत असतात. आई अगं एखादी गोष्ट घडलीये म्हणून काय आपण जज करणार आहोत का तिला? अनन्या, मंजिरी काय चुकीचं बोलते? मीरावर उपचार होणं हे मीराच्याच हिताचं आहे ना. माझ्यामुळे घरात वाद नको. मला खरं काय ते सांगावंच लागेल. जाऊ दे दादासाहेब, अनन्याचा तिच्या आईवरती विश्वासच नाही. शेवटी मी सावत्रच आहे ना. आई अगं नाही अनन्या, आता अथर्वलाही आईचा शब्द नकोसा झालेला आहे. आई काय झालं? का मारलंस तू मीराला? काय विचारतोय मी? उत्तर दे मला. अथर्व, मीराला वेड लागलंय. परिणाम झालाय तिच्या डोक्यावर.